स्वामी भक्तांनो, जपमाळ हातात घेतली म्हणजे फक्त मणी ओढ जप करणं एवढंच असतं का? माळ कोणत्या बोटांनी धरावी? मेरू मणी आल्यावर काय करावं? आणि जपमाळ वापरताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? या 6 महत्त्वाच्या नियमांपैकी एखादी गोष्ट तुम्हाला आजपर्यंत माहिती नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जपमाळ ही अनेक साधकांसाठी नामस्मरण आणि जपाचे एक साधन आहे. जपमाळ वापरत असाल तर या 6 गोष्टी नक्की जाणून घ्या. चला तर मग एक-एक करून हे नियम समजून घेऊया. नियम 1. तर्जनीचा वापर करू नका. सर्वप्रथम जाणून घेऊया जपमाळ हातात घेतल्यानंतर मणी फिरवायचा कसा. जप करताना अंगठ्याच्या शेजारचे बोट म्हणजेच तर्जनी माळेला लावू नये, अशी अनेक पारंपरिक जपपद्धतींमध्ये प्रथा आहे. तर्जनीला अहंकाराशी जोडले जाते. म्हणून जप करताना अंगठा आणि मधले बोट यांचा वापर करून मणी फिरवण्याची पद्धत सांगितली जाते. पण एवढ्यावरच जपमाळीचे नियम संपत नाहीत. कारण पुढचा नियम जपमाळेतील सर्वात महत्त्वाच्या मण्याशी संबंधित आहे. नियम 2. सुमेरू मणी ओलांडू नका. जपमाळेतील मुख्य मणी म्हणजे सुमेरू किंवा मेरूमणी. 108 मणींचा जप पूर्ण झाल्यानंतर सुमेरू मणी ओलांडून पुढे जाऊ नये अशी पारंपरिक पद्धत अनेक जपपरंपरांमध्ये आढळते. सुमेरू मणीपर्यंत जप पूर्ण झाल्यावर माळ उलटी फिरवून पुढील जप सुरू केला जातो. सुमेरू हा जपाच्या क्रमातील एक महत्त्वाचा बिंदू मानला जातो. आता प्रश्न आहे, जपमाळ हातात घेऊन जप करताना ती सतत उघडी ठेवायची का? याच्याशी संबंधित आहे तिसरा नियम. नियम 3. जपमाळ उघड्यावर ठेवू नका. जपमाळ ही साधनेसाठी वापरली जाणारी वस्तू मानली जाते. म्हणून अनेक पारंपरिक पद्धतींमध्ये जपमाळ गोमुखी पिशवीत ठेवण्याची प्रथा आहे. यामुळे जप करताना माळ झाकलेली राहते आणि साधनेदरम्यान एकाग्रता व पवित्रतेची भावना टिकवण्यास मदत होते. पण जप करताना माळ फक्त कुठे ठेवायची एवढंच नाही, ती शरीराच्या कोणत्या भागाजवळ ठेवली जाते याबद्दलही एक पारंपरिक पद्धत सांगितली जाते. नियम 4. माळ जमिनीला स्पर्श होऊ देऊ नका. जपमाळ शक्यतो हृदयाजवळ ठेवावी आणि ती नाभीच्या खाली जाऊ देऊ नये, अशी काही पारंपरिक साधना पद्धतींमध्ये सूचना आढळते. तसेच माळ जमिनीला स्पर्श होऊ नये याची काळजी घेतली जाते. कारण जपमाळ ही साधनेचे पवित्र साधन मानली जाते आणि तिच्याबद्दल आदर राखण्याची परंपरा आहे. आणि आता येतो असा नियम, जो फक्त माळेबद्दल नाही तर जप करताना आपण बसतो त्या आसनाशी संबंधित आहे. नियम 5. योग्य आसनावर बसून जप करा. जप करताना थेट जमिनीवर बसण्याऐवजी लोकरीचे, कुशाचे किंवा स्वच्छ आसन वापरण्याची पारंपरिक पद्धत आहे. अशा आसनावर शांतपणे बसल्याने शरीर स्थिर ठेवण्यास आणि मन एकाग्र करण्यास मदत होऊ शकते. म्हणून जपासाठी जागा, आसन आणि वातावरण शक्य तितके शांत व स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. पण या सर्व नियमांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? माळ कशी फिरवली, किती मणी झाले किंवा किती वेळ जप केला, यापेक्षा जपामागची भावना अधिक महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच शेवटचा नियम सर्वात महत्त्वाचा. नियम 6. जप म्हणजे कोणतीही स्पर्धा नाही आणि तो फक्त संख्या पूर्ण करण्याचा खेळही नाही. यंत्रासारखी माळ फिरवण्याऐवजी प्रत्येक मंत्र शांतपणे आणि भावपूर्वक म्हणण्याचा प्रयत्न करा. मंत्रजपात केवळ शब्द महत्त्वाचे नसतात, त्यामागची श्रद्धा, भक्ती आणि भाव यांनाही महत्त्व आहे. जेव्हा जप करताना मन हळूहळू मंत्रात एकाग्र होऊ लागते, तेव्हा साधनेचा खरा भाव अनुभवता येतो. तर स्वामी भक्तांनो, हे होते जपमाळ फिरवण्याचे 6 महत्त्वाचे पारंपरिक नियम. यातील पद्धती वेगवेगळ्या गुरुपरंपरा किंवा संप्रदायांनुसार बदलू शकतात. त्यामुळे आपल्या गुरुपरंपरेचे मार्गदर्शन असल्यास त्याला प्राधान्य द्या. तुम्हीही जपमाळेने नामस्मरण करत असाल तर ही माहिती इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.